हॅलो हॅलो. तर चला आजच्या पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना अंतिम 5 मध्ये जाण्यासाठी दोन संघ सज्ज झालेले आहेत. एका बाजूला बघतोय आपण यंग मराठा चिंचोटी, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट सिलोतर संघ. दोन षटकाचा सामना असेल, शेवटचा सामना आजच्या पहिल्या दिवसामधला. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. चिंचोटी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि लगेच फलंदाजी स्वीकारली. पंचांकडे इशारा होतोय, सामन्याला सुरुवात होते. चिंचोटी संघाची सलामीची जोडी प्रदीप आणि सतीश. या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला, परंतु शतरक्षक होता लोगांच्या दिशेला, करत नाही चुकी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय यंग मराठा चिंचोटी संघाला. पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतंग होते. आपण बघतो वस्ती तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा ज्याचे आयोजक आहे MB स्पोर्ट बागपाडा संघ. 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे. आजच्या दिवसापासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. आजच्या पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना सुपर 5 मध्ये जाण्यासाठी दोन संघ सज्ज आहेत. येथे एका बाजूला बघतोय चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला बघतोय आपण सिलोत्तर. दोन षटकाचा सामना असेल. पहिल्या चेंडूवर गडी बाद होते प्रवीण सारखा फलंदाज. आपण फक्त लॉग अपच्या दिशेला षटकार मारण्याचा प्रयत्न गेला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आतिश मडवी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. अशा प्रकारे श्री गणेशा केला जातोय. धावसंख्येला आकार दिला जातोय. संघाचं खातं खोललं जाते. धावसंख्या 1. तर यावेळी बघतो आपण सतीश हा डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि आजच्या दिवसामध्ये बघायला गेलो तर डाव्या हाताच्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केलेली आहे या मैदानामध्ये. कारण आपण बघायला गेलो तर स्क्वेअर लेगच्या दिशेला आउटफील्ड आहे, ही फास्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो आणि इज गॉन. यस, तिसऱ्या चेंडूवर दुसरा हादरा बसतो यंग मराठा चिंचोटी संघाचा. आता मात्र थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल प्रवीण यांची. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 3 चेंडू मध्ये बघायला गेलं तर 2 गडी मात्र बाद केलेले आहेत यंग मराठा चिंचोटी संघाचे. खूप नाजूक परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमधून उभरावं लागेल कारण अजूनपर्यंत बघायला गेलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी जातो बॅटर मिस्टर साईनाथ जाबर. चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनपर्यंत 9 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकामध्ये 1 धाव. दबाव 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 दिसतोय आपल्याला चिंचोटी संघावर. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळी बघतोय लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याच वेळी बघतोय थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे. आपल्या पहिल्या षटकामधला चौथा चेंडू. या पोलचा चेंडू फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या 2-2. आजच्या दिवसामध्ये बघतो तर या दोन्ही संघांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये बघूया अंतिम 5 मध्ये कुठला संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा यार करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती. अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रवीण याच्याकडून. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय सर्वेच्या दिशेला जातोय. पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3-2. रुपेश चला वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज किरण. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण येतोय. बॅक टू बॅक झेल पकडला जातोय. तू चल मैं आया अशी अवस्था आहे यावेळी यंग मराठा चिंचोटी संघाची. धाव संख्या झालेली आहे ती 2 धावा. षटक क्रमांक शेवटचं मैदानामध्ये चालू आहे. अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र खूपच खराब परिस्थिती मानावं लागेल यंग मराठा चिंचोटी संघाची. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नात परंतु इनसाइड एच बॅटचा कडा लागलेला आहे आणि पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चांगला नक्कीच बॅटचा कडा घेतलेला होता चेंडूने. 1 धाव येते एका धावेने. संघाची धाव संख्या 3 धावा. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी बघायला गेलं तो अनिकेत हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील अनिकेत याला. या त्रिफलस करून टाकलेला आहे पुन्हा एकदा गडी बाद. ज्या सामन्याची प्रेक्षकांना गरज होती तसा सामना मैदानामध्ये बघायला सुद्धा भेटणार नाही संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण 2 षटकाचा सामना आहे. धावा बघायला गेलं तर 3 धावा झालेल्या आहेत धाव फळावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अक्षय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला शिलत्तर संघाकडून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली येतील. दुसरी धाव अटक करतोय की काय. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. 2 धावा येत आहे. 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 5 धावा. अजूनपर्यंत ह्या इनिंग मधले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच फलंदाजी स्वीकारलेली होती परंतु या पुढचा चेंडू आता मात्र चांगला फटका म्हणावा लागेल. लॉगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. या 6 धावेनी संघाची धाव संख्या 11 धावा. अजूनपर्यंत 1 चेंडू का खेळ शिल्लक आहे. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका आला तर एक सामन्यामध्ये रोमांच होऊ शकतोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू आहे पण आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. विकेटचा पतंग होते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आजच्या दिवसामधला शेवटचा सामना. एका बाजूला बघतोय यंग मराठा चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला बघतोय गावदेवी सिलत्तर ये संघ. तर 12 चेंडू मध्ये 12 धावा जमवायचे आहेत. विजयासाठी ठेवलेले आहेत. अंतिम 5 मध्ये कुठला संघ पोहोचतोय हे थोड्या वेळाने सिद्ध होईल. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज.
चला 12 धावांचे लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आज मध्ये ललित आणि प्रवीण. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते सतीश. सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी बघूया 12 चेंडू मध्ये 12 धावा जमवायच्या आहेत. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. प्रवीण याच्या बॅटमधून निघालेल्या ह्या 2 धावा. सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोरील फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज प्रवीण याच्यासाठी आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. यष्टी रक्षक झेल पकडण्यासाठी जातोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय अशा प्रकारे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 4. बघा जीवनदान दिलं गेलं प्रवीण याला. एक्स्ट्राच्या रूपाने या 2 धावा आल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 4. जर हा झेल पकडला असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांस आला असता, परंतु तसं काय होत नाही. धावसंख्या 4. सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय, परंतु तेवढंच सहकार्य क्षेत्ररक्षकाचं मिळत नाही. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या दिशेला चेंडू सीमारेषेकडे जातोय. अशा प्रकारे 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच इथे बघायला गेलो तर गाव दिवशील तर संघ विजयी होईल. कारण ललित सारखा खंदा फलंदाज आहे आणि ललित कडून ती अपेक्षा सुद्धा आहे. बघूया काय होते या चेंडूवर. सतीश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोरच्या दिशेला जी गाडी आहे त्याची लाईट बंद करायची आहे प्लीज. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या रोखून धरली ती 7. या धावसंख्येवर सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते आपल्याला मिस्टर ललित भोवर याच्याकडून. या 2 धावेने संघाची धावसंख्या बिन बाद 9. सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरच खेळून काढला चेंडू. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. जर ललितचा विचार करायला गेला तर नक्कीच भोलीन जिथे जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये 17 चेंडूमध्ये तब्बल 53 धावांची एक झंझावत पारी या खेळाडूच्या नावावर आहे.
तर शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रितेश. समोरील फलंदाज बघतोय आपण प्रवीण याला बघतोय. तर शेवटच्या षटकातला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. चेंडू शतरक्षक आहे, मागच्या दिशेला पडतो. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धाव संख्या 10 धावा. आता मात्र विजयासाठी 2 धावांचं गरज आहे. रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो स्क्वेअरलेगच्या दिशेला खेळून काढला गेला. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. आता मात्र दोन्ही संघाची धाव संख्या ही समान झालेली आहे. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज आहे. जर 20 धावा झाल्या असत्या तरी खरोखर एक जबरदस्त सामना बघायला मिळाला असता प्रेक्षकांना, परंतु तसं काय होत नाही. आता मात्र 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. लेग स्टिकच्या वरून सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धार चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होताना दिसतोय. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. तुम अभी जीते नहीं हम अभी हारे नहीं. नक्कीच असं सांगायला काय हरकत नाही. अजूनपर्यंत शेवटच्या क्षणापासून हार मानत नाही बघा चिंचोटी संघ, आणि हेच क्रिकेटचं भवितव्य आहे. या पुढचा चेंडू, आता मात्र जाग्यावरच खेळून काढलेला चेंडू, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, कहाणी में ट्विस्ट निर्माण होतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत सामना संपलेला नाही. ज्या सामन्याची प्रेक्षकांना उत्कृष्टता होती तो सामना बघा, एका वेळेला बघायला गेलं तर फलंदाजाने हा सामना लांबवलेला आहे असं बोलायला काही हरकत नव्हती. कारण 6 चेंडू मध्ये तुम्हाला 3 धावेची गरज, आणि त्याच वेळी बघायला गेला तर एक मोठा फलंदाज, कारण ललित सारखा खंदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता. आणि अशा प्रकारे बघायला गेलं तर हसक्यामध्ये घेतलं आणि त्याचा परिणाम खूप वाईट होईल की काय. 1 चेंडू 1 धावेची गरज. म्हणूनच बोलतात ना की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत कुठला संघ विजय होईल हे बोलता येत नाही. बघा, 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज होती. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर 3 चेंडू लगातार डॉट चेंडू गेलेले आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. अप्रतिम सामना. बघा काय होते या सामन्यामध्ये, रंगतदार सामना. असं वाटत होतं का एकतर्फी हा सामना जिंकेल की काय सिलोत्तर संघ, आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता सुद्धा होती. पण तू बोलतात ना क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे मिस्टर अजय. अजय याला विजय मिळवून द्यायचा आहे आपल्या संघासाठी. यावेळी बघा सिलिमिडॉप आहे, त्यानंतर बघा सिलिमिडॉपच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षण बघतो, एक ऑफ साईडला आणि एक ऑन साईडला. फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. हारी हुई बाजी को पलट दिया है और मैच में कहा जाता है हार के जीतने वाले को बाजीगर कहा जाता है. अप्रतिम गोलंदाजी. जो सामना असं वाटत होता एक टायमाला सिलोत्तर संघ विजय होईल का काय, परंतु यंग मराठा चिंचोटी संघाने काय कमबॅक केला आणि अंतिम 5 मध्ये पोहोचणारा संघ यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघ. क्या बात है. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली इथे.
बघा 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज असताना ज्याने आजचा दिवस आपल्या नावावर गाजवलेला होता असा संघ गावदेवी सिलोत्तर संघ, परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजांनी काय कमाल केली आणि हार के जितने वाले को बाजीगर कहा जाता है आणि बाजीगर ठरलेला आहे मिस्टर गोलंदाज यज्ञेश.